संभाजीराजे हे आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। सकाळी 10 वाजेपर्यंत संभाजीराजे हे अंतरवालीत पोहोचणार असल्याची माहिती आहे। तर संभाजीराजे मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत थेट जालन्यातून जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। गौरव, संभाजीराजे छत्रपती हे जालन्यामध्ये पोहोचतील, अंतरवाली सराटीमध्ये पोहोचतील, ते उपोषण मागे घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे। जरांगेंची काय भूमिका असू शकते या संदर्भात? अगदी खरे विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे अंतरवाली सराटीत येणार आहे आणि ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। साधारणतः 12च्या आसपास मनोज जरांगे पाटलांची भेट संभाजीराजे घेतील अशी माहिती आहे। आपण जर पाहायला गेलं तर मागील 6 दिवसांपासून मनोज जरांगे जे आहेत ते पुन्हा एकदा सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत। आतापर्यंत सरकारने त्यांच्यापर्यंत कुठलीही ठोस निरोप दिलेला नाहीये, कुठलीही ठोस भूमिका सरकारने जाहीर केलेली नाहीये। मात्र आज स्वराज्य पक्षाचे प्रमुख जे आहेत संभाजीराजे हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये। आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र सरकारने अद्यापर्यंत ओबीसी आरक्षणाची कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही। त्याचबरोबर ओबीसी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील सरकारने केलेली नाहीये। त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो सरकार विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर संभाजीराजे छत्रपती आज अंतरवालीत येणार आहेत। आज दिवसभरात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आज मनोज जरांगे यांचं उपोषण सुटतं का, संभाजीराजे छत्रपती यांच्या शब्दाला मान देऊन मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे गौरव। खरं तर संभाजीराजे तशी विनंती करणार का आणि मग जरांगे पाटील त्या विनंतीला मान देणार का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच अंतरवाली आणि वडीगोद्रीमध्ये आज नेमक्या काय काय घडामोडी घडतायत त्याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।